नमस्कार, मी दीपक काळे आणि आपण पाहत आहात पंचायत टू पार्लमेंट इन. आजचा विषय MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. MPSCच्या विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल आहे. नुकताच MPSCच्या आयोगाने, सचिवाने, अध्यक्षांनी एक निर्णय घेतला होता. ऑनलाईन परीक्षा, पूर्वपरीक्षा ही ऑनलाईन घेण्यात येईल. परंतु विद्यार्थ्यांच्या 3 वर्षापासूनची मागणी होती की प्रत्येक सरळ सेवा परीक्षा ही MPSCकडे जावी आणि ती आयोगामार्फत निरपेक्ष पद्धतीनं पेन पेपर पद्धतीने OMR शीटवरच व्हावी. परंतु आयोगाने हा जो काही निर्णय घेतला होता त्या निर्णयाच्या अधीन राहून अत्यंत विघातक पद्धतीचा हा निर्णय होता. तरी आयोगाच्या 2027 पासून होणाऱ्या या निर्णयाचा मी ठामपणे विरोध करतो. MPSCच्या विद्यार्थ्यांची पूर्व असो, मुख्य असो, ही परीक्षा पेन पेपर पद्धतीने अर्थातच OMR शीट पद्धतीनेच झाली पाहिजे. एक पारदर्शक पद्धतीनं. MPSCची आपली एक स्वतःची ओळख आहे, कारण पारदर्शक पद्धतीनं MPSC सर्व पद्धतीच्या परीक्षा घेते. आणि ऑनलाईन परीक्षेमध्ये आपण जर पाहिलं गेलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात अफरातफर होते. TCS असेल, IBPS असेल, यांनी ज्या 2023 साली मेगा भरतीच्या एक्झाम घेतल्या होत्या त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला होता, मोठ्या प्रमाणात घोळ झाला होता. माझी सन्माननीय देवाभाऊंना विनंती आहे, आपण 2027 पासूनचा हा निर्णय त्वरित थांबवावा. कारण अत्यंत व्यापक पद्धतीने MPSCचं काम चालू आहे आणि ऑनलाईनमध्ये मोठ्या प्रमाणात फ्रॉड होतात. ते फ्रॉड थांबावेत अशी मी आपणास विनंती करतो. आणि MPSC ही एक स्वायत्त बॉडी आहे, त्यांना जास्तीचे अधिकार द्यावेत. त्यांच्या इंटरनल प्रोसेसमध्ये सरकारने कधीही इंटरफेअर करू नये अशी आमची एक ठाम भूमिका आहे. आणि त्यानंतर जो काही MPSCचा जो ऑनलाईनचा निर्णय आहे तो विद्यार्थ्यांसाठी मारक आहे, तो तारक नाही आहे. आणि इतकंच MPSCला वाटतं तर UPSCच्या धर्तीवर सगळ्या प्रोसेस ज्या करायच्या असतात, UPSCच्या सगळ्या एक्झाम ह्या ऑफलाईन पद्धतीने होतात. त्यामुळे MPSCने सरळ सेवा असेल, कंबाईन असेल, राज्यसेवा असेल, या सगळ्या पद्धतीच्या परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीने घेतल्या पाहिजेत. कारण एक विद्यार्थ्यांची एक आशा असते, एक सर्वसामान्य घरचा विद्यार्थी MPSCकडे एक आशास्थान म्हणून पाहतो. आयोगाच्या माध्यमातून आपण शासकीय सेवेत जाऊ शकतो, प्रशासनात जाऊ शकतो, हा त्याला एक आत्मविश्वास आहे. तोच MPSCचा दर्जा टिकून राहण्यासाठी ऑफलाईन परीक्षा हीच काळाची गरज आहे असं मला वाटतं. तरीही आयोगाने किंवा सरकारने विद्यार्थ्यांच्या भूमिकेचाच विचार करावा असं मला जाणवतं. आणि जी काही रिक्त पदं आहेत ती तत्काळ भरण्याचं करावं. कारण अत्यंत 2-2.5 लाख पदं रिक्त आहेत. मेगा भरतीचा देवाभाऊंनी एक संकल्प केला होता. 150 दिवसांचा एक कार्यक्रम प्रत्येक डिपार्टमेंटला दिला होता. दुर्दैवानं अनेक विभागांना तर दिला नाही. त्यामुळं लवकरात लवकर त्यांनी त्या पद्धतीने येणारी मेगा भरती लवकरात लवकर कंप्लीट करावी अशी विनंती राज्य शासनाला आणि सन्माननीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना करू इच्छितो. आपण विद्यार्थी हिताचेच निर्णय घ्यावेत अशी मी आपणास विनंती करतो. हा युवा वर्ग तुमच्या बाजूने उभा राहील, परंतु त्या युवा वर्गावर तुम्ही अन्याय करू नका. MPSCच्या माध्यमातून सर्व परीक्षा ह्या ऑफलाईन स्वरूपाच्या असाव्यात असा सर्व विद्यार्थी वर्गांचा ठाम प्रवाह आहे. आपण विद्यार्थी भावनेचा आदर कराल अशी आपणास मी विनंती करतो. मनपूर्वक धन्यवाद. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.